मध्यरात्रीचा थरार, निवडणुकीच्या तोंडावर 30 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, धुळे तालुका पोलिसांची तस्करांवर मोठी कारवाई. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत धुळे पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी अवैध दारूचा वापर होण्याची शक्यता असते. हीच साखळी तोडण्यासाठी धुळे तालुका पोलिसांनी मध्यरात्री अंधारात एक धाडसी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. मुक्ती शिवारात लपून छपून सुरू असलेल्या देशी दारूच्या मोठ्या तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून तब्बल 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे तालुका पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने मद्य तस्करांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना एका गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली होती की पारोळ्याकडून धुळ्याकडे येणाऱ्या महामार्गावर मुक्ती गावाच्या शिवारातील एका हॉटेल परिसरात दारूची ही हेराफेरी होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. 10 जानेवारीच्या मध्यरात्री 2:30च्या सुमारास अंधाराचा फायदा घेत तस्कर एका ट्रकमधून पिकअप व्हॅनमध्ये रॉकेट देशी दारूचे बॉक्स उतरवत होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ट्रक, पिकअप व्हॅन आणि स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे. वाहनांची झडती घेतली असता त्यात लाखो रुपयांचा रॉकेट देशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून राकेश जगन्नाथ जैन, दीपक अशोक शिंदे आणि सुदाम भुरा गोसावी या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून वाहनासह 30,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण संजय बंबाळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. या यशस्वी कारवाईत धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड, सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र राजपूत यांच्यासह पोलीस हवालदार योगेश पाटील, कुणाल पान पाटील, सोमनाथ कांबळे, सुमित ठाकूर, चेतन कंखरे, मुकेश पवार तसेच पोलीस नाईक विशाल पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, रवींद्र सोनवणे या जवानांनी अहोरात्र मेहनत घेतली. या सर्वांच्या सतर्कतेमुळेच हा मोठा साठा पकडण्यात यश आले असून आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. मी PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन. काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध प्रकारची दारू, शस्त्र यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी माननीय SP सर, दिवरे सर यांनी आम्हाला आदेशित केलेले होते. त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांना आम्ही सतर्क केले. गोपनीय बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची एक टीम निवडली आणि सापळा लावला की मुक्ती हातीमध्ये एका ट्रकमध्ये दारू अवैध प्रकारे येणार आहे आणि ती दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर होणार आहे. त्याप्रमाणे टीमच्या सदस्यांनी आपले 4 वेगवेगळ्या छोट्या टीम तयार केल्या. एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपसात कम्युनिकेशन ठेवतात. जवळपास 1 तास सापळा लावून दिलेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक आला. त्या ट्रकमधून छोट्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर होत असताना रंगे हात पकडण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एक या टाईपच्या गुन्ह्यांमधला सराईत आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही वाहनाचे चालक आहेत. एकंदर 30 लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यात एक मोठा ट्रक आहे, 2 छोटे वाहनं आहेत. त्याच्यानंतर जवळपास 5 लाख रुपये किमतीची रॉकेट या कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळालेले आहे. जवळपास 124 बॉक्स दोन्ही वाहनांना मिळालेले आहेत आणि 3 आरोपी अटक आहेत. याचा तपास चालू आहे. या गुन्ह्यामध्ये आम्हाला धुळे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत धिवरे सर, SP माननीय श्री अजय देवरे सर, आमचे DPO माननीय श्री संजय बांबळे साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे PSI राठोड आणि DB टीमचे सर्व सदस्य तसेच जनरलचे सर्व अंमलदार यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन हा गुन्हा उघड केलेला आहे.